हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. अहो, आपण म्हणतो मोबाईलमुळे मुलं बिघडायला लागलीत, मुलं अभ्यास करत नाहीत, मुलांचं लक्ष नाही, अमुक तमुक सगळं. अहो, मुलांचं सोडा, मोठी माणसं सुद्धा बिघडायला लागलीत. आता काय म्हणायचं? आता नुकतीच घडलेली घटना आपल्याला माहीत असेल. आपले मुंबई रेल्वे स्टेशनवर एक बाई, आपले 1.5 ते 2 वर्षापर्यंतची मुलगी, म्हणजे अजून तिला नीट बोलता सांगता येत नाही, त्यामुळे 1.5-2 वर्षाची असेल, तिला घेऊन रेल्वेची वाट बघत बसलेली होती. अजून रेल्वेला खूप वेळ आहे म्हटल्यावर तिनं आपला मोबाईल काढला आणि मोबाईल बघणे ती अगदी ते रमून गेली. तिचं इकडे तिकडे लक्ष नव्हतं. तिचे जवळ असलेली तिची मुलगी असेल, मुलीचं म्हटलं ना अगदी छोटी, त्या मुलीला कोणतरी येऊन काहीतरी खाऊचं आमिष दाखवलं आणि ती मुलीला पळवून घेऊन गेले. ही नंतर भानावर आली, ते बघते आपली मुलगी नाहीये. आजूबाजूला इकडे तिकडे कुठे शोधलं तरी काही मुलगी सापडली नाही. पोलिसांना कंप्लेंट केली गेली. मग पोलीस सगळे CCTV कॅमेरे हे सगळं शोधायला लागले. आणि आपले मुंबईचे पोलीस खूप हुशार आहेत, खरंच सॅल्यूट त्यांना. ते मुंबईचे पोलिसांना CCTV कॅमेरेवर दिसलं, त्या छोट्या मुलीला घेऊन एक माणूस वाराणसीचे ट्रेनमध्ये चढलेला दिसला. बघा, खरंच सलाम आहे पोलीस लोकांना. तो माणूस त्या मुलीला घेऊन वाराणसीचं ट्रेन मध्ये, नंतर सगळं झालं धावपळ. ते सगळे रेल्वे स्थानकांवर शोधाशोध झालीये. शेवटी सगळीकडे, इवन मध्ये तो कुठे उतरून घेऊन गेला नसेल ना म्हणून जिथे जिथे ती गाडी थांबत होती तिथे तिथे सगळीकडे पोलीस कामाला लागले. आणि सगळीकडे, इवन वाराणसीत पण सगळीकडे त्याचं अनाउन्समेंट केलं गेलं, शोधायला लागले. पण त्या मुलीचं नशीब चांगलं म्हणा, ती एका वाराणसीतले अनाथाश्रमात सापडली. मग सापडली ते ती तिथे कशी पोचली हे सगळं केल्यावर कळलं. ते माणसाला कळलं. आता पोलीस त्याचे मागावर आहेत, तो काही पोलिसांकडनं त्याची सुटका होणार नाही म्हटल्यावर त्यानं त्याला एका अनाथाश्रमासमोर ठेवला आणि पळ काढली. मग ती रडत बसलेली मुलगी तिथले लोकांना दिसली, ते पोलिसांना कळवलं. अहो, अनाथाश्रम तर ते काही डायरेक्ट घेऊ शकत नाही ना सगळं त्याचं, त्यामुळे ते पोलिसांना कळवलं, सांगितलं. मग पोलिसांनी त्यांचे ताब्यात दिली. मग तिथे मग ऑनलाईन कॅमेऱ्यावर त्या मुलीशी संपर्क साधला गेला, आईला दाखवली गेली, ओळखली गेली. नशिबानं त्या मुलीचं नशीब चांगलं म्हणून ती सापडली. आताच आपलं स्टॅटिस्टिक्स सांगते, गेले 2-3 महिन्यात मुंबईत जवळजवळ 80 मुलं गायब झालेली आहेत. हे बघा, 2-3 महिन्याचे आत 80 मुलं गायब झालेली आहेत. ते 60 मुली आहेत. आता हे मुलांना कशाला वापरतात तर काही कोणाला माहीत नाहीये. पण ॲटलिस्ट आपण आपले मुलांची काळजी ही घ्यायला पाहिजे. ॲटलिस्ट आई, आता इथे कोणाची चूक होती? आईची चूक होती. ओके, मुलगी थांबत नाही, इकडे तिकडे जाते, एक दोरी घेऊन तरी आपले पोटाला त्या पोरीला बांधून ठेवायचं ना. एवढे गर्दीच, आणि आपल्याला माहित आहे मुंबईचं रेल्वे स्टेशन किती गर्दीनं भरलेलं आहे. अशा ठिकाणी हिना मोबाईलमध्ये एवढं गुंतून पडायचं का? नो डाऊट मोबाईल बघा तुम्ही, पण बाहेर गेल्या वेळेला आत्ता आपले जवळ आपलं मूल आहे, आपले मुलाकडे लक्ष पाहिजे का नाही? तर मुलाकडचं
लक्ष सगळं सोडून आपण सगळं ते तेवढं गुंतून जायचं का? हे खरंच खूप काय म्हणू मी, नाही खूप त्रास झाला मला तर ऐकल्यावर. म्हणजे आपली जबाबदारी आहे, आपल्याबरोबर आपलं मूल आहे, मग एटलिस्ट मुलाचा हात धरून घ्यायचा किंवा मुलाला इकडे तिकडे सोडायचं नाही. तो माणूस येतो काय, तिला खाऊ दाखवतो आणि ती त्याच्याबरोबर जाते आणि आईला काही कळत नाहीये. आणि आजूबाजूची लोक ती आपल्या आपल्या ह्यात गुंतले, ते लोकांना काय माहीत, त्यांना वाटलं असेल त्या मुलीचा बाप असेल तो काय म्हणून. आणि हल्ली लोकांच्या मुलांना सांगायलाही कोणी जात नाही. पूर्वी ते कसं, गल्लीतल्या लोकांचं सुद्धा लक्ष असायचं, काही चुकीचं केलं तरी रागवायचे, चांगलं केलं की. पण हल्ली नाहीये. हल्ली रागवलेलं पण मुलांना रागवलेलं म्हणजे लोकांनी रागवलं की आईवडिलांना आवडत नाही, लोकांनी सुद्धा शिक्षकांनी रागवलेलं सुद्धा आवडत नाही, हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे मग आपल्या मुलांकडे आपली जबाबदारी पाहिजे. त्यामुळे मुलं छोटी असू देत, मुलगा असू देत, मुलगी असू देत, तुम्ही घेऊन जाता पब्लिक प्लेसेसमध्ये, मग आपण त्या मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे. नो डाऊट मुलांना पळवतात, आपण म्हणतो सगळीकडे मुलांना पळवतात, मग काळजी कोण द्यायला पाहिजे? आपण आपल्या मुलांकडे काळजी द्यायला पाहिजे. कसं काही मुलांना खाली सोडतात, मुलं कुठे खेळतात, काय कोणाला काही लक्षात नाही. असं कसं चालते का? पूर्वीचे दिवस वेगळे होते. तेव्हा कसं आपण एका कम्युनिटीमध्ये राहत होतो. जे तुम्ही गल्लीत राहत असाल, गावात, तिथे प्रत्येक जण प्रत्येकाला ओळखायचे. बाहेरचा माणूस कोणी दिसला तरी का आलास, कशाला आलास, लोक विचारायचे. आता तसं नाहीये. आता आपण राहतो त्या बिल्डिंगमध्ये, आपले पलीकडे कोण राहतो हे आपल्याला माहीत नसते, किंवा आपल्याला वाटते आपल्याला काय गरज आहे, किंवा लोकांनाही आपली प्रायव्हसी, हल्ली प्रायव्हसी झाले ना, त्यामुळे दुसरं कोणी लक्ष देत नाही. मग ही जबाबदारी कोणाची? ही जबाबदारी आई वडिलांची. आपण बाहेर मुलांना घेऊन गेलो की त्यांची जबाबदारी आपल्याकडे आहे. आता इथे हे मूल असं गेलं, ह्याचे पेक्षा पूर्वी पण मी एक बघितलेलं सांगते, पण तिथे काही मूल गेलं नाही, पण कसं होऊ शकते. आमच्याकडे आमचे मुलाचे मित्राची बायको आली होती ओरिसामधनं. तिची मुलगी होती, अगदी छोटी होती. आमची निवा बाळ असताना बारसेला आलेली ती ओरिसामधनं. तिची मुलगी 1-1.5 वर्षाची होती आणि ती आलेली, तिला कोल्हापूरला अंबाबाईला जायचं होतं. आमचं पोस्टिंग कोल्हापूरला होतं तेव्हा, म्हणून ती कोल्हापूरला देवीला गेली. आणि मी तर घरात बाळंतीण नसल्यामुळे गेले नव्हते. ती गेली आणि ती देवीला असं नमस्कार करून, म्हणजे डोळे मिटून देवीकडे प्रार्थना करत होती. आणि ही मुलगी गेली की तिकडे फिरत. माझ्या मुलाचं लक्ष होतं तिच्याकडे, त्यामुळे त्यानं तिला ओढून आणला. म्हणजे असं असते, आपण इवन देवाकडे गेलो, देवाकडे प्रार्थना करताना सुद्धा आपण डोळे मिटून प्रार्थना करत असलो तरी आपली मुलं जवळ असली की त्यांना तुमचं लक्ष पाहिजे त्यांच्याकडे. इथे तसं ही आई देवाची प्रार्थना करतीये आणि ही गेलीये फिरत, छोटी 1-1.5 वर्षाची. बोलता सुद्धा येत नव्हतं तेव्हा, पण माझ्या मुलाचं लक्ष गेलं तिच्याकडे, त्यामुळे त्यानं लगेच तिला ओढून आणला. त्यामुळे आपण कुठेही जाऊ, देवळात जाऊ, रेल्वे स्टेशन असेल, कुठेही तुम्ही बाहेर जावा, बागेत जावा, मुलांवर आपलं लक्ष पाहिजे. खाली आपण मुलांना खेळायला सोडलं असलं तरी, अनोळखी ठिकाण असलं तर आपण तिथे राहायला पाहिजे. कोणी घरातले, आई असेल, वडील असेल, आजी असेल, आजोबा असेल, कोणी बागेत असेल, मुलांचं त्यांना सोडलं, त्यांचं ती गेली, खेळली, आली, असं करता कामा नये. का म्हणजे दिवस बदललेले आहेत. हे मुलांना घेऊन जाऊन, असं पण मी वाचले, त्यांचे डोळे काढतात, हातपायी काढतात, त्यांना अपंग करून भीक मागायला लावतात.
किंवा नको ते काही उद्योगांना त्यांना लावतात. त्यामुळे आपले मुलांची जबाबदारी आपल्यावर आहे. आपण त्यांना जन्म दिले, आपण त्यामुळे ती कंप्लीट आपली जबाबदारी. नो डाऊट मुलं रागवतील, तुमच्याशी भांडतील, सोडला नाही, इकडे गेला नाही, मला कायम धरून ठेवतीस, असू देत, पण ती जबाबदारी आपली. उद्या काही घडून गेल्यावर मग आपण कोणालाही दोष देऊन चालत नाही. त्यामुळे मला वाटते तुम्हाला पण पटलं मी काय बोलते तर. हॅव ए गुड डे.